लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरला। या दरम्यान काहींना कागदपत्रांच्या बाबतीत अडचणींचा सामना देखील करावा लागला। कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी तसंच ऑफलाईन फॉर्म भरण्यासाठी सरकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्र आणि अंगणवाडी केंद्र अशा ठिकाणी जाऊन तासनतास ताटकळत उभं राहावं लागलं। तसंच ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरतानाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला। पण आता नुकतंच महाराष्ट्र शासनाने महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये एवढी रक्कम जमा केली असल्याने आता या योजनेसाठी केलेल्या धावपळीचं नक्कीच चीज झालं आहे असंच म्हणावं लागेल। त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी पुण्यातील बालेवाडी इथं हजारो बहिणींच्या उपस्थितीमध्ये या योजनेचा शुभारंभ पार पडला। यावेळी तब्बल 1 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये जमा करण्यात आले आहेत। पण असं असलं तरी अजूनही अनेक अशा महिला आहेत की ज्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत। त्यामुळं बहुसंख्य महिला याबाबत चिंता व्यक्त करत आहेत। तर काही जणींना यावर आता काय उपाय करावा, या संदर्भात कुठं किंवा कोणाकडे तक्रार करावी असे विविध प्रश्न पडत आहेत। तुम्हालाही अजून या योजनेचे पैसे मिळाले नसतील तर चिंता करण्याची मुळीच आवश्यकता नाही, कारण तुम्ही या संदर्भात तक्रार करून तुमच्या शंकेचं निरसन करू शकता। यासाठी तुम्ही 181 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधू शकता आणि तुमची तक्रार नोंदवू शकता। त्याचबरोबर महिला शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तक्रार दाखल करू शकता। पण जर इथं तक्रार करणं शक्य नसेल तर तुम्ही अंगणवाडी केंद्रात जाऊन सुद्धा तुमची तक्रार नोंदवू शकता। वस्तुतः कालच म्हणजेच शनिवारीच या योजनेची रक्कम वितरित करण्याचं काम सुरू करण्यात आलं असल्याने आणि अजूनही काही महिलांच्या अर्जांची आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याने सरकार हळूहळू सर्व लाभार्थी महिलांना या योजनेची रक्कम पाठवत आहे। त्यामुळं उर्वरित महिलांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही, कारण तुमच्याही खात्यात जुलै महिन्याचे 1.5 आणि ऑगस्ट महिन्याचे 1.5 असे एकूण 3,000 रुपये लवकरच जमा होतील। फक्त त्यासाठी तुम्हाला थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे। आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून जरूर विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।